कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगारांचे नैसर्गिक विलीन झालेच पाहिजे, कामगारांचे नैसर्गिक विलीनीकरण झालेच पाहिजे, कामगार एकता जिंदाबाद। मी छत्रपती रामचंद्र ढेमरे, मी जाधव गिअर जिनिंग अँड प्रेसिंग अँड ऑटोमायझेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यामध्ये 30 वर्षापासून काम करीत आहे। जाधवगिरी ही कंपनी 1985 मध्ये स्थापन झाली आणि त्यामध्ये बरेचसे युनिट्स तयार झाले आणि जाधवगिरी या कंपनीतील सर्व मशिनरी आणि कामगार इतर युनिट्समध्ये घेऊन ही कंपनी डबगाईसमध्ये आणली आणि कामगारांना बेघर करण्याच्या एक मालकांनी षडयंत्र रचलं आणि 22 डिसेंबरला ही कंपनी बंद केली आणि कोणत्याच प्रकारची सूचना न देता ही कंपनी बंद केली आणि त्या आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं। कामगार आयुक्तालयामध्ये आमची बैठक मालकासोबत बैठक झाली, त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्ये आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही। त्यामुळे आम्ही आमचे कुटुंब सर्व रस्त्यावर आलेला आहे, आमचं कुटुंब सर्व विस्कळीत झालं आहे। त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन हा मार्ग अवलंबला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे, ज्या काही जाधवगिरीपासूनच्या युनिट्स तयार झालेले आहे त्या युनिट्समध्ये आमचे नैसर्गिकरित्या विलीनीकरण घ्यावे व आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। विजय रामरावजी गुगरे, जाधव गिअर्स कर्मचारी, आम्ही दिनांक 22/12 या जाधव गिअर्स कंपनीमध्ये काम करत होतो। 22 तारखेला अचानकपणे बंदची नोटीस लावून तो कारखाना बंद केला। तेव्हा आम्ही आयुक्तालयामध्ये आलो मालकासोबत, पण मीटिंग झाली, पण त्यामधून काही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्येही आम्हाला न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही येथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। आमची मागणी आहे की कामगारांना विलीनीकरण करून घ्यावं, पूर्ववत नोकरीवर घ्यावं किंवा आम्हाला जे गव्हर्नमेंटच्या मार्फत जे मिळते ते देण्यात यावं।